केवल मूल्यामध्ये वजा 85 अधिक केवल मूल्यामध्ये 51 वजा केवल मूल्यामध्ये 68 आपण वजा केवल मूल्यामध्ये वजा 34 तर बरोबर किती? तर मग आता वरचं सांगाय तर आता इथं केवल मूल्यामध्ये याला धन केवल मूल्य म्हणायचं. धन केवल मूल्यामध्ये वजा 85 म्हणजे काय? 85. धन केवल मूल्यामध्ये वजा 51 म्हणजे काय? अधिक 51. ऋण केवल मूल्यामध्ये 68 म्हणजे काय? वजा 68. आपण ऋण केवल मूल्यामध्ये वजा 34 म्हणजे काय? वजा 34. समजलं? तर आता यांची करा बेरीज. 85 आणि 51. 1 आणि 5 किती? 6. 5 आणि 8 13. 136 झाले. आता 136 मधून 168 वजा करायचे. हे वजा 34 जसे तसे लिहा. मग सांगा 16 मधून 8 गेले किती राहिले? 8. हातचा घेतलेला परत 6 आणि 1 7 लक्षात ठेवा. 13 मधून 7 गेले किती राहिले? 6. 34 1 34 34 दोन्ही मग 2 आपण 1 म्हणजे काय? 2. पण इथं वजा खाली चिन्ह वर अधिक आहे म्हणून काय? वजा द्यायचे. वजा 2.